निंबाळकर साहेब आपण काय घपला केला आणि संपदा मुंडे सारख्या मुलीचा जीव घेतला हे बरं नवं बरं का मित्रांनो। निंबाळकर साहेबांनी नेमकी कोणची चूक केली, आरोपींना पाठीशी घातलं का आणि त्या आरोपीमध्ये जे काही PSI बदने होते आणि दुसरे होते प्रशांत बनकर यांना पाठीशी घालण्याचं काम निंबाळकर यांनी केलं आहे का, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सर स्वागत करीत आहे। मित्रांनो, निंबाळकर घराणं म्हणजे त्यांना ऐतिहासिक वारसा आहे आणि ऐतिहासिक वारसा असल्यामुळं हे मस्तीत वागतात की काय असं आज लोकांमध्ये बोललं जात आहे। मित्रांनो, एक गरीब घरची एक तरुणी डॉक्टर संपदा मुंडे ही जे काय फलटण शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या आणि कार्यरत असताना त्या ठिकाणी राहण्यासाठी त्यांना घर हवं होतं, म्हणून त्यांनी प्रशांत बनकर यांच्या मालकीचं घर किरायाने घेतलं आणि तिथूनच त्यांची ओळख झाली। परंतु ओळखीचं रूपांतर काही जणांनी असं सांगितलं की ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, परंतु प्रेम होतं की काय होतं ते पोलीस तपासाचा भाग आहे। परंतु PSI जे काही गोपाल बदने आहेत यांनी आणि प्रशांत बनकर यांनी दोघांनी मिळून डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी केलं असं सोशल मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियावर जोरात चर्चा आहे। मित्रांनो, फलटणमध्ये एखादी मुलगी जर नोकरीच्या शोधासाठी किंवा नोकरी करण्यासाठी एखाद्या जिल्हा उपरुग्णालयामध्ये काम करत असेल तर तिला त्रास देण्याचं काम PSI आणि दुसरा प्रशांत बनकर यांनी केलं आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? कायद्याचं राज्य आहे का? रक्षकच जर भक्षक झाले तर ह्या राज्यामध्ये जगायचं कसं? मुली बाळांनी राहायचं कसं? रात्रीचा दिवस, दिवसचा रात्र करणाऱ्या आईवडिलांना हे विचारा की ज्या वेळेस आपली मुलगी एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहते किंवा नोकरीसाठी राहते त्या मुलीकडे त्यांची काळजी किती असते आणि काळजी करून ते आई बाप रात्री फोन केल्याशिवाय जेवत पण नाहीत। परंतु अशा निंबाळकर सारख्या आणि बदनेसारख्या आणि जे काही बनकर सारखे जे राक्षस आहेत यांना कुठेतरी चोप दिला पाहिजे। मित्रांनो, खासदार असो, आमदार असो, पोलीस PSI असो किंवा राज्याचा वरिष्ठ कोणीही नेता असो किंवा अधिकारी असो, परंतु अशा घटना जर महाराष्ट्रात घडल्या तर न्याय मागायचा कोणाला? म्हणूनच डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जो काही खासदार निंबाळकर साहेब असतील त्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी आज महाराष्ट्रातून आणि त्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरच्याकडून होत आहे। मित्रांनो, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, मग तो आमदार असो, खासदार असो, कोणीही असो, परंतु त्याची चौकशी झाली पाहिजे। परंतु या राज्यामध्ये असं होत नाही, कारण एखाद्या वरिष्ठ पदावर जर एखादा नेता, एखादा अधिकारी बसला असेल तर त्याची चौकशी करण्यासाठी SIT सारखी यंत्रणा कामाला लावली जाते, परंतु त्या ठिकाणी त्यांना लगेच अटक होत नाही। कारण का? तर तो वरिष्ठ अधिकारी आहे किंवा वरिष्ठ नेता आहे असं म्हणून त्यांना अटक केली जात नाही, तर चौकशीच्या नावाखाली त्यांना पळवाटा काढल्या जातात। म्हणून संपदा मुंडे यांना भेटण्यासाठी आज संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे वडवणी शहरापासून जे काही संपदा मुंडे यांचं गाव आहे त्या गावामध्ये जाऊन त्यांच्या आईवडिलांना भेटणार आहेत आणि सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर चर्चा करणार आहेत। मित्रांनो, लेख ही कुणाची असू, परंतु तिला न्याय मिळाला पाहिजे, कारण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण केलं जातं, जातीमध्ये गिनलं जातं, परंतु आज आपण संपदा मुंडेच्या घटनेमध्ये आपण बघतो, मग ते वंजारा असो, मराठा असो, मुस्लिम असो, दलित असो, OBC असो, या सर्वांनी संपदा मुंडेंना न्याय मिळवण्यासाठी जीवाचं रान केलं आहे किंवा सर्व एकजूट झाले आहेत। म्हणून मित्रांनो, संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे ही सर्व समाजातून मागणी होत आहे आणि त्यांना न्याय नक्की मिळेल ही अपेक्षा करूया। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.